ऑर्गॅनिक फार्मिंगचा ट्रेंड तर सगळीकडेच आहे, पण नाशिकमध्ये कोण खरंच्या फार्मर्सला सपोर्ट करतो? तर नाशिक महाराष्ट्राचा ॲग्री हब. आणि आता या शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये बूस्ट देण्यासाठी मार्केटर्स सुद्धा पुढे येत आहेत. आज नाशिकमध्ये जवळजवळ 200 फार्मर ग्रुप्स एकूण 9,000 हेक्टर्स वरती ऑर्गॅनिक फार्मिंग करत आहेत. आत्मा आणि कृषी समृद्धी योजना सारख्या स्कीम्समुळे शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक शेतीसाठी मदत मिळत आहे. पण यामध्ये मार्केटर्सचा रोल खूप महत्त्वाचा आहे. हे लोक फार्मर्सला मार्केट सोबत कनेक्ट करतात, पॅकेजिंग आणि ब्रँडिंग मध्ये मदत करतात, ज्यामुळे फार्मर्सला डायरेक्ट कस्टमर्स पर्यंत पोहोचता येतं. ऑर्गॅनिक फार्मर्स मार्केट मुंबई नाका इथे फार्मर्सला 20% जास्त इन्कम मिळते, कारण तिथे मिडलमॅन नाहीये. लोक खरंच अवेअर होत आहेत. मार्केटर्स या चेन मध्ये एक ब्रिज आहेत. ते फार्मर्सला सर्टिफिकेशन, सॉइल टेस्टिंग आणि सोशल मीडियावर प्रमोशन मध्ये सपोर्ट करत आहेत. यामुळे अवेअरनेस वाढतोय आणि नाशिक हा ऑर्गॅनिक प्रोड्यूसचा हब बनत आहे. तुम्हाला काय वाटतं? ऑर्गॅनिक फार्मिंग हा ट्रेंड आहे की फ्युचर? कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि नाशिक संबंधी अशा अनेक गोष्टींसाठी नाशिक सिटीला फॉलो करत राहा.